रायगडच्या अलिबागधून एक महत्त्वाची आणि सांस्कृतिक बातमी समोर येते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने अलिबागमध्ये भव्य विचारपीठाचे आयोजन करण्यात आले। जगाच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या महापुरुषांचा आणि महामातांचा जयंती महोत्सव 2026 साजरा केला जाणार आहे। या महोत्सवाच्या माध्यमातून अलिबागमध्ये महापुरुषांच्या विचारांचा जागर रंगणार आहे। हा सोहळा रविवार 17 मे 2026 रोजी अलिबाग येथील PNP नाट्यगृहात पार पडणार आहे। सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालेल। या महोत्सवाच्या पहिल्या सत्रात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा विशेष सत्कार केला जाणार आहे। यात नारायण गायकवाड, नितीन राऊत, ॲडव्होकेट प्रसाद पाटील, सचिन कांबळे, गोपाळ कांबळे आणि डॉक्टर राजेंद्र चांदोरकर यांचा समावेश आहे। त्यानंतर उल्काताई महाजन, राज असारोणकर आणि प्राध्यापक डॉक्टर जयेश जाधव यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान होईल। कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित संगीतमय नाट्य सादर केले जाईल। प्रसिद्ध सिनेमा दिग्दर्शक सचिन कांबळे आणि त्यांची टीम हे नाट्य सादर करणार आहे। या महोत्सवाची माहिती देण्यासाठी स्मारक समितीनं अलिबागमध्ये एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। यावेळी समितीचे अध्यक्ष संजय जाधव, उपाध्यक्ष संतोष जाधव यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। माझं नाव मंगेश गणपत कानिटकर, राहणार बेलकडे। तमाम अलिबाग तालुक्यातील बौद्ध बांधवांना माझा सप्रेम जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीमार्फत जे आपण आता जयंती उत्सव साजरा करतोय 17 मे 2026 रोजी, तर त्या जयंती उत्सवासाठी आपण फक्त आणि फक्त बौद्ध समाजातून जे धम्मदान दिले त्याच लोकांकडून आपण धम्मदान घेतलेलं आहे। आपण कुठल्याही राजकीय किंवा अन्य कुठल्याही संस्थेमार्फत धम्मदान घेतलेलं नाही। तर माझं असं एक इच्छा आहे की अजूनही आपल्या समाजातील बौद्ध बांधवांनी धम्मदान देऊन आपल्या ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि कार्यक्रम सुंदर व्हावा, एवढंच मी माझं मत मांडतो। जय भीम। सर्वप्रथम सर्वांना जय भीम। मी प्राध्यापक डॉक्टर PB आचार्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती अलिबागच्या वतीने जी 17 मे 2026 रोजी अलिबाग येथील PNP नाट्यगृहात महापुरुषांच्या जयंतीचा उत्सव जे साजरा करीत आहे त्यामधील एक कार्यकर्ता आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने म्हणजेच स्थापनेपासून आतापर्यंत अनेक कार्य केलेली आहेत, त्याचाच एक भाग म्हणून महापुरुषांच्या जयंतीचा उत्सव साजरा करून महापुरुषांचे विचार या भागांमध्ये जास्तीत जास्त कसे पोहोचवता येईल याचा प्रयत्न केला जात आहे। आपल्याला माहिती आहे 1945 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धजन पंचायत समितीची स्थापना केली, त्याच्यानंतर भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली। या दोन्ही मातृसंस्थेच्या माध्यमातून कोकणातच नव्हे तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर धार्मिक सामाजिक चळवळ गतिमान झालेली आहे। ती अधिक गतिमान होण्याच्या दृष्टीने अलिबाग तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होणार आहेत। त्याच्यातून अनेक प्रकारचे जे उद्देश आहेत ते उद्देश साध्य करण्याचा समितीचा मानस आहे। केवळ जयंती साजरी करणं हा जे स्मारक समितीचा उद्देश नाही, तर जयंती साजरी करणं हे एक साधन आहे ज्याच्या माध्यमातून समाजातील बहुजन समाजातील लोक एकत्र येतील आणि विचारविनिमय होऊन शिक्षण, रोजगार, अनेक प्रकारच्या सुविधा कशा निर्माण करता येईल आणि लोकांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये, विचारधारेच्या प्रवाहामध्ये कसं आणता येईल हा याच्या मागचा उद्देश आहे। तर खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर हा केवळ जयंती उत्सव नाही आहे, तर याच्यामध्ये अनेक क्षेत्रामध्ये काम करणारे जे काही लोक आहेत ज्यांनी आपलं आयुष्य खर्च केलेलं आहे त्या मान्यवरांचा सत्कार सुद्धा या ठिकाणी ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये त्यांना सत्कारामध्ये सन्मान चिन्ह दिलं जाणार आहे, सन्मानपत्र दिलं जाणार आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले पुस्तकं जी आहेत ते सुद्धा दिले जाणार आहेत। तर याच्या माध्यमातून केवळ आंबेडकरी विचार जपणाऱ्या किंवा आंबेडकरी विचारधारा मांडणाऱ्या लोकांपर्यंतच पोहोचणं हा उद्देश नसून संपूर्ण बहुजन समाजाला बाबासाहेब समजून सांगणं
हा सुद्धा याच्या मागचा उद्देश आहे. आणि म्हणून स्मारक समितीने एकूण 6 क्षेत्रामध्ये जे पुरस्कार आहेत ते घोषित केलेले आहेत. त्याच्यामध्ये पत्रकारिता आहेत, सामाजिक आणि आध्यात्मिक धार्मिक क्षेत्र आहेत, वैद्यकीय क्षेत्र आहे, अंधश्रद्धा निर्मूलन क्षेत्र आहे, त्यासोबतच शिक्षण क्षेत्र आहेत. अशा एकूण 6 क्षेत्रामध्ये पुरस्कार घोषित केला आहेत आणि तो दिला जाणार आहे. निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीमधील जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, ते अतिशय कौतुकास पात्र आहेत. कारण अशा प्रकारचा जे काही प्रयत्न आहे तो माझ्या माहितीनुसार कदाचित त्याच्या आधी झाला असेल, पण हा मोठ्या प्रमाणावर लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न हा निश्चितच कौतुकास पात्र आहे. रायगड जिल्ह्याचं मुख्यालय असलेल्या अलिबागमध्ये ज्या पद्धतीनं दरवर्षी महापुरुषांची जयंती साजरी होते, यावर्षी देखील भव्य दिव्य असा जयंती महोत्सव आहे. वैचारिक पर्वणी कशी आहे, कोणकोणते कार्यक्रम आहेत, नेमकं आयोजन बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचं काय आहे, काय नाव आपलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती अलिबाग, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड ही 14 एप्रिल 2014मध्ये एक उत्तुंग विचाराने भारावले अनेक तरुण एकत्र आले. त्याच्यामध्ये विविध संधी अधिकारी आहेत, माजी पदाधिकारी आहेत, विविध संस्थांमध्ये काम करणारे, धार्मिक संस्थांमध्ये काम करणारे, राजकारणामध्ये काम करणारे सगळ्या संस्था एकत्र येऊन एक अलिबागसारख्या ठिकाणी भव्यदिव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक भवन उभं राहावं एक मानसध्येय उराशी बाळगून ही या संस्थेची निर्मिती झाली. आजता काळात 2014पासून या संस्थेने विविध क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. हे करत असताना स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या चतुसूत्रीच्या आधारे संबंध महाराष्ट्रामध्ये या स्मारक समितीच्या वतीने कार्य करण्याचं आमचं प्रयोजन आहे. त्याचबरोबर अलिबागसारख्या ठिकाणी 17 मे 2026 रोजी महापुरुषांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न करून साजरा करून एक चांगले विचार, संविधानास अभिप्रेत असणारे विचार आणि डॉक्टर बाबासाहेबांना अभिप्रेत असणारे विचार या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत. त्यासाठी आम्ही विविध क्षेत्रामध्ये जे काम करणारे प्रवक्ते आहेत, त्याच्यामध्ये श्रीमती उल्काताई महाजन आहेत, माननीय राज असरोणकर साहेब आहेत, त्याचप्रमाणे माननीय प्राध्यापक डॉक्टर जयेश जाधव साहेब आहेत. यांचे विचार घेऊन एक संविधानास अभिप्रेत असणारा एक सुसभ्य नागरिक तयार व्हावा हे एक मानस ठेवून आम्ही हा काम करतो आहे. आणि मला असं वाटतं संबंध ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती ही चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि त्याच्यासाठी सर्व समाजातील, बहुजन समाजातील त्या लोकांचा त्याच्यामध्ये मोठा सहकार्य आहे.